मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर. तर माझं RRB ALP 2024मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर मी माझी जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत म्हणजे शेअर करणार आहे. तर चॅनल ओपन करण्याचं हेच कारण आहे की माझ्यासारखे जे विद्यार्थी असतील, ज्यांचं स्वप्न आहे रेल्वेमध्ये म्हणजे लोको पायलट होण्याचं, ज्यांचं ड्रीम असतं, तर त्यांच्यासाठी हा चॅनल खूप म्हणजे हेल्प होणार आहे त्यांना. तर RRB ALP याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. तर पहिली CBT 1, CBT 2 आणि 3G असते, सायको टेस्ट असते आणि चौथा मेडिकल असतो. मेडिकल तर खूप इम्पॉर्टंट, त्याच्याशिवाय म्हणजे तुम्ही 3 जरी पास झाले एक्झाम तरी म्हणजे क्वालिफाय होऊ नाही शकत. याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. पहिली स्टेज जी असते म्हणजे CBT 1मध्ये मॅथ्स हा 20 मार्काला, रिझनिंग 25, सायन्स 20 मार्काला आणि GS जो असतो तो 10 मार्काला असतो. GSचा वेटेज याच्यामध्ये कमी असेल. जरी तुमचं GK वीक असेल तरी तुम्ही म्हणजे इझिली पार करू शकता. म्हणजे मॅथ्स, रिझनिंग, सायन्स हे 3 सब्जेक्टचं वेटेज खूप आहे, म्हणून 3 सब्जेक्ट स्ट्रॉंग पाहिजेत तुमचे. मॅथ्स हा एकदम बेसिक येतो आणि रिझनिंग पण बेसिक असतं, म्हणून काही एवढं कठीण नसतं याच्यामध्ये. ॲव्हरेज जरी असाल ना तुम्ही तरी म्हणजे इझिली काढू शकता. CBT 1 तर इझिली म्हणजे तुम्ही क्वालिफाय करू शकता थोडंफार स्टडी जरी असेल तरी. पण तुम्हाला पुढे तर चांगलं करायला लागेल, म्हणून तर खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. सायन्सचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. सायन्सशिवाय म्हणजे सिलेक्शन इम्पॉसिबल आहे. तर सायन्सचं खूप असं तुमचं जर वीक असेल तर कोर्स तरी घ्या. कोर्स घेतल्याने तुमचं म्हणजे कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतील. मी कसं केलं आहे तुम्हाला पुढे सांगेनच, त्याच्याने तुम्हाला पण हेल्प होईल. आणि पुढे CBT 2मध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट असतो हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा 50 मार्काला असतो. मॅथ्स आणि रिझनिंग 25 मार्काला असतात. तर बेसिक सायन्स इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे ड्रॉइंगचा जो इंजिनिअरिंग ज्यांनी केली असेल त्यांच्यासाठी ड्रॉइंग म्हणून एक सब्जेक्ट असतो. आणि तिसरा जो असतो जो सायको टेस्ट असतो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये म्हणजे डिटेलमध्ये सांगेन. इन शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणून काय एवढं काय सांगणार नाही, शॉर्ट व्हिडिओ आहे जरा. आणि पुढे मेडिकल पण म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं ALPमध्ये, कारण याच्यामध्ये सर्वात हार्डेस्ट रेल्वेमधला जो मेडिकल असेल तो ALPचा आहे. A1 मेडिकल असतो याच्यासाठी. म्हणजे तुम्हाला चष्मा नाही पाहिजे, म्हणून आत्तापासून डोळ्यांची केअर घ्या तुम्ही. ज्याला चष्मा असेल त्यांनी तर हा फॉर्म भरूच नका, आणि ज्याला म्हणजे थोडा पॉईंट वगैरे असेल चष्मा तर त्यांनी आत्तापासूनच म्हणजे हे करा, एक्सरसाइज वगैरे करा आणि तसे डाएट वगैरे फॉलो करा. आणि जर तुम्हाला ALPमध्ये यायचं असेल डॉक्टरला, आपले जे आहेत त्यांची एक चेकिंग करा, मग तुम्हाला कन्फर्म होईल. नाही तर नंतर असं होईल का तुम्ही पूर्ण स्टेज पार केले आणि नंतर मग लास्टला याच्यामध्ये आयमध्येच तिथेच तुम्हाला रिमूव्ह केलं, तर एवढे म्हणजे मेहनत पण तुमची जाईल आणि टाईम पण वेस्ट होईल. म्हणून त्या गोष्टीवर जरा हे करा, तुमचा वेळ पण जाणार नाही. मला पण फेल्युअर वगैरे फेस करायला लागलं, कारण की खूप असं म्हणजे मी पण एक्झाम दिल्या पण काही पास वगैरे होत नव्हतं. पण बोलतात ना, प्रत्येकाची वेळ येते, फक्त मेहनत करत राहायची. देवाचा आशीर्वाद असेल तर नक्की एक ना एक दिवशी तुम्ही सुद्धा सिलेक्ट व्हाल आणि इथे ट्रेनिंग सेंटरला नक्की तुम्ही याल आणि एन्जॉय कराल. लास्टला एवढंच सांगेन की खूप मेहनत करा. ज्याच्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात, एक ना एक दिवशी ती गोष्ट तुम्हाला भेटेलच. फक्त मेहनत सोडू नका. तर ही काही छोटीच व्हिडिओ होती, म्हणून मी काही डिटेलमध्ये नाही सांगितलं. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी डिटेलमध्ये असं सांगेनच तुम्हाला. आणि तुम्हाला जर कोणत्या व्हिडिओ पाहिजे असतील तर तसं कमेंट वगैरे करा, आणि जसं मला वेळ भेटेल त्यानुसार मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि तुम्हाला हेल्प होईल अशा व्हिडिओ बनवेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.